मी काल माझ्या मतदारसंघामध्ये एक गाव आहे, गाईची सारशी त्याला म्हणतात. त्या ठिकाणी गाईचं खूप मोठं मंदिर आहे आणि सगळ्यांची त्या पंचकुशीतल्या सगळ्यांची श्रद्धा त्या मंदिरासोबत जोडलेली आहे. तिथं एक खूप मोठी यात्रा असते आणि त्या यात्रेच्या निमित्तानं मी दरवर्षी जाते. काही आज पहिल्यान वेळा गेली अशातला काही भाग नाही. आणि त्या ठिकाणी गायचं पूजन सगळेच करतात, आम्हीही करतो. मीही शेतकरी आहे. मीही शेतीमध्ये कामं सुरू करण्याच्या आधी त्या ठिकाणी बैल जोडीचं गाईचं सगळ्यांचं पूजन नेहमीच होतं. आणि या ठिकाणी त्या गोष्टीला चुकीचं का? गाईचं मंदिर आहे, गाय अख्खं गाव गाईच्या नावाने त्या ठिकाणी ओळखलं जातं. तर याच्यामध्ये काय चुकीचं आहे? याच्यामध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये पण सांगितलेलं आहे की प्राण्यांच्या पाठीवरनं तुम्ही हात फिरवा, तुम्हाला चांगलं वाटेल. आणि गायला तर आपण आईचं रूप त्या ठिकाणी दिलेलं आहे. याच्यामध्ये चुकीचं आणि अंधश्रद्धेसारखं काहीच नाही आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, अध्यात्म और विज्ञान से हो संसार का भला. तर जोपर्यंत तुम्ही मंदिरात जाताय, श्रद्धा करताय, पूजा करताय, तोपर्यंत तुमचा अध्यात्म आणि तुमच्या श्रद्धेसोबत तुमचा अध्यात्म, पण त्याच्याही पलीकडे जाऊन विज्ञानाचं, म्हणजे मी असं म्हटलं होतं की मोठ्या कृषी प्रदर्शनी त्या ठिकाणी घेतल्या पाहिजे. मोठं आपण तिथं पशु प्रदर्शनी आपण घेतल्या पाहिजे आणि गाईचं संगोपन केलं पाहिजे. डेअरी तिथे मोठी झाली पाहिजे. या हिशोबानं त्या सगळ्या गोष्टी तिथे बोलल्या गेल्या. आणि मला नाही माहिती मला ट्रोल का केला गेलाय, पण ट्रोल केल्या जात आहे उगाचच. अरे मी पण हिंदू समाजाची आहे, मी पण मंदिरामध्ये जात असते, पण मी मंदिरामध्ये जात असताना मी पण दर्ग्यावर पण जाते आणि तेवढ्याच श्रद्धेने मी तिथेही पूजा करते, मंदिरातही पूजा करते. मंदिर म्हटल्यावर, मस्जिद म्हटल्यावर मी तर चर्चमध्ये सुद्धा जाते. तर याच्यामध्ये काय चुकीचं आहे मला काही कळत नाहीये.